हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण आलू पराठा बघणार आहोत आणि अगदी झटपट होणारा लहान मुलांच्या आवडीचा टिफिन रेसिपी, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये होणारा। तर चला तर मग आता काय काय लागते आणि कशा पद्धतीने करायचं आपण बघणार आहोत। तर आता इथे मी घेतलेले आहेत 7 बटाटे, अर्धा किलो बटाटे घेतले, ते उकडून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण इथे मिक्सर जारमध्ये आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट करणार आहोत। इथे तुम्ही हिरवी मिरची स्किप करून लाल तिखट सुद्धा वापरू शकता। तर इथे मी आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये ॲड करत आहे। बटाटे स्मॅश करून घेतले, अगदी बारीक स्मॅश करून घ्यायचे आहे स्मॅशरने। त्यामध्ये आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट घातली, एक बारीक कांदा कट करून घेतलेला आहे, हिरवीगार कोथिंबीर फ्रेश अशी धुवून बारीक चिरून त्याच्यामध्ये कट करून टाकलेली आहे। हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं लाल तिखट आणि हळद पावडर मी टाकलेली आहे कलर येण्यासाठी। हे सगळं इन्ग्रेडियंट ॲड केल्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारी टिफिन रेसिपी लहान मुलांना तुम्ही अगदी झटपट बनवून देऊ शकता आणि हेल्दी असा नाश्ता, ब्रेकफास्ट, टिफिनलाही तुम्ही देऊ शकता टोमॅटो केचप सॉस बरोबर। आता हे मी हाताने पूर्ण सगळं मिक्स करून घेते आहे, म्हणजे एकसारखी चव लागते। मीठ सगळीकडे मिक्स केलं जातं आणि हिरव्या मिरची, आलं, लसणाची आपण जी पेस्ट टाकलेली आहे ती सगळी आपण मिक्स करून अशी घ्यायची आहे। तर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला कणिक भिजवायचे, पीठ भिजवून घ्यायचे चपातीसाठी भिजवतो तसं भिजवून घेतल्यानंतर एक 5-7 मिनिटं भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पराठे करायला घ्यायचे आहेत। तर आता हे मिक्स होत आलेलं आहे। बटाटा पूर्ण चांगला स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे पराठे असे फाटले जात नाही किंवा सारण असं बाहेर स्टफिंग बाहेर येत नाही। तर आता हे मिक्स करून झालंय। याला आपण साजूक तुपाचा वापर करणार आहे। पराठे भाजताना साजूक तूप वापरलं की खूप हेल्दी आणि चवीला छान असे रुचकर बनतात। तर आता इथे एक मी प्लॅस्टिकचा कागद पेपर पिशवी घेतली ती कट करून आणि चपातीचं पीठ हे कणिक भिजवून घेतल्यानंतर ते भिजू दिलं एक 5-7 मिनिटं। त्यानंतर गोळा बनवून आपल्याला असं जसं पुरणपोळीचं आपण पुरणपोळी बनवतो तसं आपल्याला हे स्टफिंग त्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि गोळा बनवून अगदी आपल्याला प्लॅस्टिकच्या कागदावर पराठा बनवायचा आहे। तुम्ही नुसता विदाऊट प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर न करता जर बनवला तर तो तुम्हाला पीठ वगैरे लावून कधी कधी पोळपाटाला चिकटतो किंवा पराठा फाटला जातो आणि सारण बाहेर येतं। त्यामुळे इथे तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवर असं केलं तर अगदी पोळपाट वगैरे पीठ खराब न होता अगदी झटपट असा पराठा बनला जातो। तुम्ही वरतून लाटण्यानेही असं फिरवू शकता किंवा हातानेही सुद्धा तुम्ही अलगद फिरवलं तरी राऊंड शेपमध्ये असा पराठा बनवून अलगद आपण तव्यावर टाकायचा आहे। तर आता इथे तवा मी तापायला ठेवला आहे, त्यावर मी साजूक तूप थोडंसं फिरवून घेतलं आहे आणि अलगद तेलाचा तुपाचा हात घेऊन हातावर आपल्याला पराठा घेऊन अगदी अलगद असा टाकायचा आहे। तर हे बघा, आणि खरपूस असा अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा। मी दुसराही तुम्हाला करून दाखवते। मध्ये असं स्टफिंग भरायचं आहे, त्यानंतर पूर्ण आपल्याला पीठ वरतून पुरणपोळीसारखा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि पराठा थोडासा लाटताना किंवा करताना थोडा जाडसरच ठेवायचा आहे, म्हणजे तो असा छान भाजला जातो खरपूस आणि अगदी चवदार रुचकर बनतो। तर हे बघा, मी प्लॅस्टिकच्या पिशवीवर तुम्हाला करून दाखवते विदाऊट लाटण्याचा। आता हा मी हाताने तुम्हाला फिरवून दाखवते, अगदी हाताने अलगद असं फिरवायचं आहे आणि राऊंड शेपमध्ये तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही शेप देऊ शकता। तर हे बघा,
तर आता मी राऊंड शेपमध्ये करून घेतलेला आहे आणि तेलाचा तुपाचा हात घेऊन अलगद असा हातावर घ्यायचा आहे आणि तव्यावर ठेवायचा आहे. तर हे बघा असा राऊंड शेपमध्ये आणि साईडने आपल्याला तूप फिरवून घ्यायचं आहे उलातणीने आणि अगदी लो फ्लेमवर भाजायचं आहे. खरपूस असा भाजल्यानंतर त्याची चव वेगळीच लागते. तर हे बघा पराठा आता सगळीकडनं असा एकसारखा भाजलेला आहे आणि खूप छान बनतो. नक्की ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि कसं झालं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता. फॅमिलीसोबत एन्जॉय करा. चला, थँक्यू.